हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच आहे की आजचा व्लॉग काय आहे. तर आजचा व्लॉग आहे रात्री झोपताना स्किनची कशी काळजी घ्यायची, तिला कसं पॅम्पर करायचे, लहान मुलासारखं तिला कसं जपायचं आहे, ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी मला खूप सारे सजेशन्स दिले, कल्याणी तू ह्या टॉपिकवर बोल, तुझ्याकडनं आम्हाला हे ऐकायला आवडेल. मी विचार केला की काय बोलू मी. तर मला असं वाटलं की आपण कधी कधी खूप विचार करतो की हे प्रॉडक्ट मी वापरू का, ते प्रॉडक्ट मी वापरू का, आणि ते कधी कधी खूप महाग असतं म्हणून आपण ते वापरत नाही. पण मी ठरवलं की माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहेत ते खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, खूप कमी किमतीचे आहेत. तुमच्याकडेही असतील. माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहेत ते जर तुम्हाला युजफुल झाले तर तुम्ही ते नक्की वापरू शकता. कारण की माझं असं म्हणणं आहे की खूप महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा आपल्या स्किनला जर सूट होत असेल आणि ते जर आपल्या बजेटमध्ये असेल तर आपण ते नक्कीच वापरले पाहिजेत. सो चला सुरू करूयात की रात्री झोपताना आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि का घ्यायची हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपली स्किन ही म्हणजे रिपेअर होत असते. जेव्हा ती रिपेअर होते आणि आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ती आपल्याला हेल्दी आणि प्रॉब्लेम फ्री दिसली पाहिजे, म्हणून आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायची आहे. सो मी माझ्या स्किनची काळजी कशी घेते ते तुम्हाला मी सांगते. सो स्टेप नंबर 1 आहे जी आपण सगळेजण फॉलो करतो की जेव्हाही आपण बाहेरनं येतो, मेकअप केलेला असतो, ट्रॅव्हलही केलेलं असेल, काही असेल, किंवा आपण घरीही असू, कुठलाही प्रोडक्ट आपल्या स्किनवर अप्लाय करण्याच्या आधी आपण आपली स्किन ही प्रॉपर क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ती स्वच्छ असायला हवी. आणि जेव्हा आपण हेवी मेकअप केलेला असेल तर त्या टाईमला तर ती डबल क्लीन्स केलेली नक्की असावी. डबल क्लिन्झिंग हे मस्ट आहे जेव्हा पण आपण नाईट रुटीन फॉलो करतोय जर यायचं. आणि त्या डबल क्लिन्झिंगसाठी मी जे प्रॉडक्ट वापरते मी तुमच्याशी शेअर करते. जेव्हा पण मी हेवी मेकअप करते मी फर्स्ट माझा मेकअप रिमूव्ह करताना वेट टिश्यूज वापरते, जे आपण बेबीजसाठी वापरतो. वेट टिश्यूज वापरल्यानंतर मी क्लिन्झिंग मिल्क वापरते. हे आहे हिमालयाचं क्लिन्झिंग मिल्क आणि खूप महाग नाही आहे, खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. तुम्ही आणि बऱ्यापैकी लेडीज हे वापरतही असतील. याची प्राईज आहे 110 रुपये आणि बॉटलची साईज पण खूप मोठी आहे. हे खूप दिवस जातं. जे नेक्स्ट प्रोडक्ट मी वापरते ते आहे हे IMCचं फेस वॉश. आणि ट्रस्ट मी, ह्याच्या आधी मी खूप महागडे प्रोडक्ट वापरलेले आहे, म्हणजे महागडे फेस वॉश मी वापरलेले आहेत. आता तर मला त्याची नावही आठवत नाही कारण की 2 वर्ष झाले हे मी प्रोडक्ट वापरते आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा, हल्दी आणि चंदन मिळत आहे. जेव्हापासून हे मी प्रोडक्ट वापरले तेव्हापासून माझी स्किन खूप चांगली झाली आहे आणि अफोर्डेबल आहे आणि खूप दिवस जात आहे. सो हे 3 प्रोडक्ट मी नेहमी वापरते. आणि जेव्हा जेव्हा मला वाटतं की माझं आय मेकअप किंवा फेसचाही मेकअप खूप हेवी आहे तेव्हा मी अजून एक हे मिसलर क्लिन्झिंग वॉटर आहे गार्नियरचं, हे मी वापरते. ही छोटी बॉटल आहे ॲक्च्युली. माझ्याकडे अशी मोठी बॉटल होती, त्याच्यावर ही फ्री मिळाली होती मला. जेव्हा जेव्हा मी लायनर वापरते, काजळ वापरते आणि आपण कितीही फेस वॉश लावला, ते क्लीन केलं, तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की रात्री झोपल्यानंतर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ते अजून खाली उतरलेलं असतं. आपल्याला वाटतं ते क्लीन झालं पण ते नाही, ते पुन्हा खाली उतरतं. सो त्याच्यासाठी मी हे वापरते. याने बऱ्यापैकी माझा मेकअप क्लीन होऊन जातो आणि हेही बजेटमध्ये आहे. स्टेप आहे, मी 2 स्टेपमध्ये तुम्हाला सांगेल. एक आहे बेसिक नाईट रुटीन आणि एक आहे ॲडव्हान्स नाईट रुटीन. दोन्ही फॉलो करा. दोन्ही दोघांचेही फायदे आहेतच आहेत. फक्त बेसिक रुटीन आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा त्याचे फायदे थोडे स्लो होतात, पण होतात, असं नाही की होत नाहीत. सो बेसिक रुटीनमध्ये आहे सगळ्यात आधी फेस क्लीन केल्यानंतर टोनर खूप महत्त्वाचं असतं आपल्या स्किनसाठी. माझ्याकडनंही ते कधी कधी राहून जातं. सो जेव्हा जेव्हा माझ्याकडे टोनर नसतं तेव्हा मी गुलाब वॉटर प्रेफर करते. तुमच्याकडेही असेल, रोज वॉटर सगळ्यांकडे घरामध्ये अवेलेबल असतं. तर हे रोज वॉटर आहे. अमृता जलित म्हणून एक लेडी आहे, तिच्याकडे मी खूप सारे प्रोडक्ट घेतले होते. त्याच्यामधलं हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट मला वाटलं. कारण की कधी कधी काही गुलाबजल जे होतं, रोज वॉटर जे होतं, त्याच्यामुळे मला इरिटेशन व्हायची, चुनचुन जाणवायची. पण ह्या प्रोडक्टनी मला आजपर्यंत कधीही इरिटेशन जाणवली नाही आणि खूप थंड वाटतं. आणि हे सगळ्यात बेस्ट हर्बल प्रोडक्ट आहे. कुठलेही केमिकल्स त्याच्यामध्ये तिने वापरलेले नाही आहेत. आणि टोनर झाल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर वापरलं, तुम्हाला जे आवडतं, तुमच्या स्किनला जे सूट होतं असं मॉइश्चरायझर तुम्हाला वापरायचे. पण त्याच्या आधी माझ्याकडे एक, जसं मी IMCचं तुम्हाला फेस वॉश दाखवलं तसंच माझ्याकडे IMCचं एक ॲलोवेरा जेल आहे. आणि माझ्या लाईफमध्ये ह्याच्यामुळे मिरॅकल झाला असं म्हटलं तरी चालेल तुम्हाला. 2 वर्ष झालं हे प्रोडक्ट मी वापरते आहे. हार्डली 220 रुपयाचं आहे, पण आत्तापर्यंत माझ्या लाईफमधलं हे दी बेस्ट प्रोडक्ट आहे. कारण की हर्बल प्रोडक्ट
बऱ्यापैकी मला असं वाटायचं की हे हर्बल नसतात, पण हे जेव्हा मी वापरलं आहे, मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही हे वापरून पाहात. मी खूप सारे ॲलोवेरा जेल आजपर्यंत वापरलेत, खूप साऱ्या ब्रँडचे वापरले. कारण मी असं म्हणणार नाही की ते ब्रँड चांगले नाही आहेत, कॉस्टली आहेत ते ब्रँड. हे सगळ्यात बेस्ट मला काय वाटलं, याची प्राईस कमी आहे आणि याचा इफेक्ट जो आहे तो खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये ॲलोवेरा आहे, हल्दी आहे आणि केसर आहे. तुम्ही हे प्रोडक्ट पाहात आणि मी बाकी कुठले प्रोडक्ट तुम्हाला म्हणणार नाही की हे तुम्ही वापराच, बट हे प्रोडक्ट जर तुम्हाला कुठे मिळालं तर हे तुम्ही नक्की वापरून पाहात. ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. जेव्हा तुम्ही टोनर लावाल त्याच्यानंतर हे तुम्ही हलक्या हाताने तुमच्या स्किनमध्ये मस्त मसाज करून मुरून द्यायचे आणि त्याच्यानंतर तुमचं आवडतं मॉइश्चरायझर. तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला माहिती आहे माझी ड्राय स्किन आहे, सो मला थोडा हेवी कोट द्यावा लागतो मॉइश्चरायझरचा. आणि तुमची जर ऑइली स्किन आहे तर तुमच्या स्किनप्रमाणे, म्हणजे ऑइली स्किनसाठी तुम्हाला माहितीच आहे जेल बेस किंवा वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरतात, ते तुम्ही वापरू शकता. हे ॲक्वॅरियम आहे, हे मला माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने दिलं होतं कारण की माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. सो फेस वॉश झाल्यानंतर हे 3 प्रोडक्ट मी वापरते, एक टोनर, देन ॲलोवेरा जेल आणि मॉइश्चरायझर. सो हे होतं माझं बेसिक रुटीन, म्हणजे बेसिक नाईट रुटीन. सो आता मी तुम्हाला माझं ॲडव्हान्स रुटीन सांगते. जेव्हा मी फेस वॉश करते, टोनर लावते, त्याच्यानंतर मी विटॅमिन सी प्रिफर करते. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज वाटते तेव्हा तेव्हा मी ते नक्की लावते. आणि त्याच्यानंतर मी आता माझ्या नाईट रुटीनमध्ये एक प्रॉडक्ट नवीन ॲड केलेलं आहे, ते आहे रेटिनॉल. कारण की आफ्टर 30 तुमची आपली स्किन थोडी लूज पडते, इवन आपल्याला रिंकल्स येतात, फाईन लाईन्स येतात, कधी कधी आपल्याला सनबर्न पण असतं, आपली स्किन टोन जो असतो तो अनइवन असतो. तर त्यासाठी खूप सारे डॉक्टर तुम्हाला सांगतात, रेफर करतात की तुम्ही रेटिनॉल वापरा. सो मी पण 6 महिने झालेत रेटिनॉल वापरायला चालू केलं आहे. हे मिनिमलिस्ट ब्रँड आहे, याचं हे रेटिनॉल आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला थोडं पेशन्सली काम करावं लागेल, कारण की असं नाही आहे की हे आज लावलं आणि आठवड्याभरात त्याचा रिझल्ट आला. तर ह्यासाठी तुम्हाला 6 ते 8 आठवडे थांबावंच लागेल. आणि हे प्रॉडक्ट पण खूप कॉस्टली नाही आहे, 599 रुपयाचं हे प्रॉडक्ट आहे आणि हे खूप दिवस जातं. हार्डली 3 ते 4 ड्रॉप तुम्हाला याचे लागतात. मी 6 महिने झाले हे मी वापरते आणि हे रेग्युलर नाही वापरायचे. तुम्हाला जेव्हा पण हे वापरायला स्टार्ट करायचं आहे तेव्हा हळूहळू तुमच्या स्किन रुटीनमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. आणि जर तुम्ही बिगिनर असाल ह्या सिरम लावण्यासाठी, किंवा हे ॲक्टिव्ह एजंट आहे, सिरम नाही ॲक्टिव्ह एजंट आहे. सो हे जर तुम्ही लावणार असाल तर 0.3%नी तुम्हाला हे ट्राय करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वालं तुम्हाला नाही वापरायचं आहे. आणि हळूहळू याची सवय होऊन द्यायची, आठवड्यातून एकदा, आठवड्यातून 2दा असं तुम्हाला हे वापरायचं आहे. तर नेक्स्ट हे ॲक्टिव्ह एजंट वापरल्यानंतर त्याच्यासोबत सगळ्यात मेन, रेटिनॉलमुळे तुमची स्किन ही ड्राय पडते. सो रेटिनॉल लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे कंपल्सरी आहे. आणि रेटिनॉलसोबत कधीही चुकून विटॅमिन सी वापरायचं नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की रेटिनॉल लावल्यानंतर तुम्हाला विटॅमिन सी वापरता नाही येत. त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या 2 गोष्टी वापरू शकता. एक आहे नियासिनामाइड आणि एक आहे हायलोरॉनिक ॲसिड. हे 2 आहे, हेही मिनिमलिस्टचे आहेत. मला एका फ्रेंडनी हे सांगितलं होतं की हा जो ब्रँड आहे आपला हा बजेटमध्ये पण आहे आणि याचे रिझल्ट पण चांगले आहे. आणि आता मी 6 महिने वापरते आहे, सो मी तुम्हाला सांगू शकते की खरंच याचे रिझल्ट चांगले आहेत. आणि तुम्ही जर बिगनर असाल त्याची खूप सारी माहिती आहे की किती पर्सेंटेजमध्ये तुम्हाला वापरायचं आहे. सर हे नियासिनामाइड आहे 0.5% आहे आणि हायलोरॉनिक आहे 0.2% आहे. तुम्हाला जर अशी तुकतुकीत स्किन हवी असेल, किंवा ह्यांनी दिलं इथे की तुम्हाला खूप सारं, तुम्ही जर तुमची खूप सारी ड्राय स्किन असेल, तुम्हाला चांगलं हायड्रेशन हवं असेल, तुम्हाला अशी तुकतुकीत लहान बाळासारखी स्किन हवी असेल, तर तुम्हाला हे हायलोरॉनिक ॲसिड वापरायचं आहे. आणि हे नियासिनामाइड जे आहे हे आहे की तुमचं जे डॅमेज झालं स्किनला, किंवा तुमची रिपेअर स्किन असेल, किंवा कुठलं सनबर्न झालं असेल, तुमचं स्किन टोन जर अनइवन असेल तर त्यासाठी ॲसिड आहे. आणि ह्या दोन्हींचे मी तुम्हाला सांगेल, ह्या दोन्हींचेही रिझल्ट खूप चांगले आहे. आणि अजून एक गोष्ट, आता मार्केटमध्ये सध्या हे दोन्ही प्रोडक्ट असलेले नाईट क्रीम्स अवेलेबल आहे. तर तुम्हाला वाटत असेल की मी का हे 2 प्रोडक्टसाठी वेगळे पे करू, तर तुम्ही एकच प्रोडक्ट घेऊन, एकच मॉइश्चरायझर घेऊन ज्याच्यामध्ये हे प्रोडक्ट आहे तुम्ही वापरू शकता. 3 प्रोडक्ट आहे मिनिमलिस्टचे माझे. एक आहे रेटिनॉल,
हायलोरॉनिक ॲसिड आणि नियासिनामाइड हे 3 मी ॲडव्हान्स नाईट रुटीन जे आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ट्रस्ट मी आफ्टर 30 नंतर आपल्याला हे लागतंच. सो तुम्हीही हे ॲड करा आपल्या नाईट रुटीनमध्ये, कारण की खूप खराब होता माझा स्किन टोन. तर खूपच खराब होता माझा स्किन टोन. मेन म्हणजे पॅची होता माझा स्किन टोन. पण हळूहळू जसं जसं मी माझ्या लाईफमध्ये नाईट रुटीनमध्ये चेंजेस केले तसं जसं माझा स्किन टोन हा आता इवन होत आला आहे. आणि अजून एक, ज्यांची माझ्यासारखी ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी मॉइश्चरायझर म्हणून मी माझ्या लाईफ लाँग आयुष्यामध्ये एक निव्या म्हणून बॉडी लोशन आहे जे प्रत्येकाच्या घरात मला दिसतंच. सो हे निव्या आहे. हे मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये कॉलेजनंतर हे खूप वापरलं. मला वाटलं की आयुष्यामध्ये चेंज हवा म्हणून मी निव्या चेंज करून नवीन मॉइश्चरायझर वापरायला चालू केलं. आणि याला मला खूप वर्ष झाले की हे मी मॉइश्चरायझर वापरते. आणि हे तुम्हाला सगळ्यांना नोन आहे. हे आहे सिटाफिल. हे थोडं कॉस्टली आहे पण वर्थ आहे, कारण की याने स्किन खूप चांगली होते. तुमच्या प्रत्येकाच्या स्किन टाईपप्रमाणे हे येतं. मी जे वापरते आहे ते नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किन आहे, प्लस सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण हे आहे. याच्यामध्ये अवोकाडो ऑइल आहे, इसेन्शियल विटॅमिन ई, B3 आणि प्रो विटॅमिन B5 हे सगळं आहे. आणि खरंच हे मॉइश्चरायझर जे आहे त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे. ड्राय हे झालं स्किनसाठी. पण आपले लिप्स जे आपण लेडीज खूप साऱ्या लिपस्टिक लावून खराब करतो. स्पेशली मी असं ऑब्झर्व केलं आहे, जेव्हा जेव्हा आपण लिक्विड लिपस्टिक वापरतो आपले लिप्स हे खूप ड्राय पडतात. इवन त्याला चिरा पडतात. मला स्पेशली, कारण की माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला चिरा पण पडतात, कधी कधी रक्त येतं. सो मी एक बोरोलिन आहे, हे तुम्हाला प्रोडक्ट माहिती आहे. आपल्या आजी आई ह्यांच्या काळापासून चालत आलेलं 42 रुपयाची क्रीम आहे फक्त, खूप काही कॉस्टली नाही आहे. जेव्हा मला वाटतं की नाही आता माझे लिप्स लवकर रिपेअर होत नाही तेव्हा मी बोरोलिन वापरते. इवन मी हे मला पायाचा जळवादा आहे त्यात माझी खूप ड्राय स्किन आहे. जेव्हा जेव्हा माझा जो हात आहे तो खूप साऱ्या सोपच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, सोपची ॲलर्जी आहे, तेव्हा ज्या खूप फाईन लाईन्स येतात किंवा खूप वाईट दिसतं तेव्हा मी बोरोलिन रात्री झोपताना वापरते. आणि खरं सांगते, जेव्हा जेव्हा मी हे रात्री वापरते सकाळी उठल्यानंतर स्किन ही सॉफ्टच फील होते. तर लिप्ससाठी सगळ्यात मेन हिमालयाचा लिप बाम. मला माहीत नाही आता ह्याला मी किती वर्ष वापरते आहे. मला असं वाटेल हा ब्रँड जेव्हापासून मार्केटमध्ये आला तेव्हापासून हा माझ्यासोबत आहे. हा माझा जन्मोजन्मीचा सोबती आहे असं म्हटलं तरी पण चालेल. मला हे लिप बाम खूप आवडतं आणि खूप वर्क करतं माझ्यासाठी हे. नंतर फॅन्सीमध्ये मी तुम्हाला सांगेल की जेव्हा मला कंटाळा येतो लिपस्टिक लावायचा म्हणून मी टिंटेडसाठी हे प्लमचं एक लिप बाम घेतलेलं आहे. स्मेलही खूप चांगला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण जे ॲक्टिव्ह एजंट वापरतो, जसं मी तुम्हाला दाखवलं रेटेनॉल, नियासिनामाइड आणि हायलोरॉनिक ॲसिड, तर त्याच्यासोबत मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की जेव्हाही तुम्ही हे ॲक्टिव्ह एजंट तुमच्या आयुष्यामध्ये वापरत असाल, रात्रीचे वापरत असाल, नियासिनामाइड आणि हायलोरॉनिक ॲसिड तुम्ही दिवसा पण वापरू शकता. पण तुम्ही हे वापरल्यानंतर जेव्हा रेटेनॉल स्पेशली तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला सनस्क्रीन लोशन लावणं हे मस्ट आहे. कारण की विदाऊट सनस्क्रीन लोशन जर तुम्ही बाहेर पडाल तर तुमची स्किन रिपेअर बिलकुल होणार नाही, उलटा डबल डॅमेज होईल. सो माझ्याकडे जे आहेत हे आहे SPF 50 डर्माकोचं आहे. मी न्यूशिल्डचं वापरत होती, मला डॉक्टरांनी न्यूशिल्ड म्हणून कंपनी आहे त्याचं दिलं होतं, पण आता हे आउट ऑफ स्टॉक आहे. मी 2-3 ठिकाणी हे सर्च केलं पण मला नाही मिळालं. आता मी ऑनलाईन ऑर्डर याची टाकलेली आहे म्हणून मी डर्माकोचं घेतलं. डर्माको ही चांगली ब्रँड आहे आणि हे आहे 499ला. कुठलंही सनस्क्रीन तुम्ही घ्या चांगल्या कंपनीचं तर ते तुम्हाला थोडं कॉस्टलीच पडेल. पण मला असं वाटतं की डर्माटोलॉजिस्ट टेस्टेड जे सनस्क्रीन आहेत ते जास्त इफेक्टिव्हली वर्क करतात, ना की फॅन्सी जे ब्रँड आहेत त्याच्यापेक्षा. सो हे एक आहे सनबर्नचं. सनबर्न तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांनी कधी ना कधी याचं कुठलं ना कुठलं सनस्क्रीन वापरलंच असेल जर डर्माटोलॉजिस्टकडे गेला असाल तर. हे 30 SPFचं आहे. सो उन्हाळ्यामध्ये तर 30 SPFचा उपयोग नाही आपल्याला. असं होतं हे माझं नाईट स्किन रुटीन. मी वापरणारे प्रोडक्ट सगळेच प्रोडक्ट हे सगळ्यांना सूट होतात असं नाही. जे मला सूट होतील ते तुम्हाला सूट होतील असं काही नसतं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की रात्री झोपताना आपल्या स्किनला आपण लहान बाळासारखं ट्रीट केलं पाहिजे. तुम्ही हे आठवडाभर करून पहा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. कारण की मी हे डेली करते. मी कितीही दमून आले मी कधीही माझं रात्रीचं जे रुटीन आहे स्किनचं ते कधीही स्किप करत नाही. आणि सगळ्यात मेन, जर तुम्हाला वाटतंय की हे प्रोडक्ट खूप महाग आहे याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट नाही करायचं आहे तर नका करू, नका ॲडव्हान्ससाठी जाऊ किंवा नका खूप महागाचे प्रोडक्ट घेऊ. स्वस्त तुमच्या स्किनला जे सूट होतील ते प्रोडक्ट तुम्ही वापरा.
फक्त रेग्युलर वापरात, त्याच्यामुळे तुमची स्किन खूप चांगली होईल, ग्लो करेल. माझं असं म्हणणं आहे की आपला स्किन टोन किती फेअर आहे त्याच्यापेक्षा आपल्या स्किनला किती छान ग्लो आहे, किती तुकतुकीत स्किन आहे, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे नाईट रुटीन तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि तुम्हाला जर माझ्या नाईट रुटीनमध्ये असं वाटत असेल की कल्याणी तू हे ॲड कर, हे तुझ्याकडे नाही आहे, तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगात. यातलं कुठलं प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल तर तेही सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.